या आकड्यावरती 7-7 या आकड्यावरती व्हाईट बॉल चांगला फटका गॅप मध्ये स्ट्रोक आहे तर मिस फिल्डिंग होते आहे आणि तिथे तुम्ही पाहू शकता अगदी चेंडू सुरेख येला होता परंतु एक सिंगल येईल एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आलेली आपण निश्चितच पाहतो आहे. जत मैदानामध्ये आजच्या दिवसामधला दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. MD11 टीम त्यांच्या विरुद्ध शिवसह्याद्री 11. MD11 ने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवसह्याद्री 11 टीमला बॅटिंगसाठी मदत केलं. पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहिलं अगदी षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल आणि त्यानंतर दुसरा बॉल रिपीट केल्यानंतर एक सिंगल आलाय. हा चेंडू सुरेख आहे. हे ते जोरात ॲपेल गेले परंतु पंचांनी दात फेटलेले आहे. खरं तर एक उत्साही खेळाडू म्हणून या ठिकाणी विशालची ओळख आहे. काय विशालने कमबॅक केलंय म्हणजे अशा खेळाडूंची गरज असते आणि खरं तर येणाऱ्या काही कालखंडामध्ये वर्तुंबी ग्रामीणला ज्यावेळी खेळेल त्यावेळी विशाल खूप चांगली गोलंदाजी करेल. मैदानामध्ये जवळ्यात 8 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. चेंडू झालेत मैदानामध्ये 4. सागर आता स्ट्राईकवरती आहे. सागर आणि विकास ही जोडी मैदानामध्ये अगदी बॅटिंग करत असताना यानंतर उत्कर्ष 11 विरुद्ध GK 11 दोन्ही टीमला विनंती आपण तयारी दाखवायची आहे. आपण का चांगला खेळ आहे इथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार. एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती आलेली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू झालेत मैदानामध्ये 5 आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 9 या आकड्यावरती धावफलक स्थिर. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा विकास चिकणे. खरं तर विकास चिकणेने वर्तुंबी गावचं नाव खूप मोठं केलेलं आहे. भोर प्रीमियर लीग असतील, भोर चॅम्पियन ट्रॉफी असतील किंवा रायरेश्वर प्रीमियर लीग, रायरेश्वर ओडिशा प्रीमियर लीग बऱ्याच स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्रिकेट या विकास चिकणे यांनी केलेलं आहे. इथे एक सिंगल येते. षटकाची इथे समाप्ती होईल. षटक क्रमांक संपलेला आहे. पहिलं षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 10. एक बॉल बाकी आहे का सर? सर 5 मिनिटं. एक षटकार डॉट वाईड आणि त्यानंतर एक रन डॉट एक रन ओव्हर झालेली आहे. 2 वाईड आले का सर? एक बॉल बाकी. ठीक आहे, एक बॉल बाकी. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती. सर ऐका ना 3 सिंगल आल्या का? ओके डन. हा चेंडू इथे तुम्ही पाहता अगदी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर झालेला आहे परंतु इथे एक सिंगल कंप्लीट. पंच राईट, तुमचा निर्णय बरोबर होता, योग्य निर्णय होता. थँक्यू सर. धावसंख्या 11 आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी संपल्यानंतर खरं तर पंचांचा निर्णय बरोबर होता. आमच्या स्कोररकडून थोडीशी गफलत झाली होती आणि 11 आकड्यावरती धावफलक आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता शेवटच्या 18 बॉलचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी असेल. जवळच मैदानामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी पहिले संपलेला आहे. दुसरं षटक करण्यासाठी आता नवीन गोलंदाज दत्ता गोलंदाज आलेले आहेत. दत्तात्रय साळेकर. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 11 आकड्यावरती. शिवसह्याद्री 11 बॅटिंग करत असताना अजूनही विकास चिकणे नावाचं वादळ मैदानामध्ये स्ट्राईक वरती खेळत आहे. राज साळेकर यांना विनंती आपण माझ्याशी संपर्क साधायचा आहे. राज साळेकर यांना विनंती आपण माझ्याशी संपर्क साधा. नवीन गोलंदाजसाठी षटक क्रमांक सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं उतरण्यासाठी दत्ता साळेकर आलेले आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज. बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतात, मॅजिक बॉलर आहेत परंतु आता ओरम क्रिकेटमध्ये काय करतील? अतिशय वेगवान चेंडू ते चांगला बॉल. खेळाडू वृत्ती विकास चिकणे यांनी दाखवलेला आहे. दोन्ही खेळाडूंचं कौतुक, दत्ताचंही कौतुक, विकासचंही कौतुक. आणि तुम्ही पाहता अगदी प्लेयर महागारी परततोय. एक चांगला फलंदाज
मैदानामधून वादळ अगदी तुम्ही पाहताय तंबूच्या आश्रयाला जात आहे. दुसरा षटक प्रगतीवर असताना पहिल्याच बॉलवरती दत्ताने अचूक टप्पा भेदक मारा केलाय. मिरची सारखी तिखट झोमणारी गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास यांची जागा भरून काढण्यासाठी प्रदीप आलेले आहेत. हा चेंडू इथे चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेले आहेत. एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरे धाव देखील कंप्लीट केले. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती अगदी 13 याकडे वरती धावफलक आलाय. प्रदीप साळेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये रविदादा यांच्याकडून आलेले आहेत. इथे धावची संधी डायरेक्ट हिट होईल का? खाली चेंडू हतळलेला आहे परंतु पंचांचा बोट आकाशाकडे वरती गेलाय आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी प्रदीप नावाचं वादळ अजून एक मैदानाच्या बाहेर जाईल. इथे वाईड बॉल प्लस विकेट. धाव अतिरिक्त स्वरूपाची धाव जरूर भेटले परंतु प्रदीपचं काय झालं डबल माइंडेड झाले. ज्यावेळी खालचा खेळाडू पळत आला त्यावेळी प्रदीपने पाठी वळून पाहिलं आणि नंतर पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरलेला आहे. इथे धक्का क्रमांक लागतोय टीमला दुसरा. शिवसह्याद्री 11 टीमकडून अजून एक खेळाडू तुम्ही पाहताय बाद झालेला पाहायला भेटतोय. आता प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहेत आनंदा. जावत मैदानामध्ये पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या 10 धावांची नॉट आउट भागीदारी झाली होती परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलपासून म्हणजे खरं तर दत्ताचं कौतुक करावं लागेल. 6 बॉल 6 6 बॉल 4 अशा बॉक्समध्ये या खेळाडूकडे गती नाहीये परंतु या खेळाडूकडे टप्पा चांगला आहे. या खेळाडूच्या अचूक टप्प्याने मॅचेस जिंकून दिलेले आहेत आणि आता देखील दत्ताकडे पहा काय गोलंदाजी दत्ता करतोय. खरं तर वरतुंबी टीम तुम्ही हे गोलंदाज कुठे लपवले होते आणि येत्या ग्रामीण क्रिकेटमध्ये भोरचे जे ग्रामीण मॅचेस होतील ना तिथे वरतुंबी चांगला क्रिकेट खेळणार. इथे हा बॉल देखील अतिशय सुरेख हाताळलेला आहे. इथे अजून एक निर्धाव चेंडू येतोय आणि ह्या डॉट बॉल नंतर चेंडू झालेत मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या शिवसह्याद्री 11 ची घेऊन पोहोचले 14 वरती 2. पंधरा धावींवरती धावफलक आता वाईटच्या स्वरूपाची एक धाव धावफलकावरती आलेले आहे. 15 धावीवरती आता धावफलक जाईल. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतील. फेकी देखील केलेली आहे आणि तिथे तुम्ही पाहू शकता अगदी एक सिंगल येते. एका सिंगलला तर टीमची धावसंख्या आता 16 याकडे वरती आले. षटकातले अजूनही चेंडू 2 मैदानामध्ये बाकी आपल्याला पाहायला भेटेल. 16 वरती 2 विकेट. आनंद स्ट्राईक वरती आहेत. आनंदाच्या बॅट मधून चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते परंतु झेल तिथे सुटले. विशाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. खरं तर क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमध्ये मूलभूत पाया समजला जातो. ज्या टीमचं फिल्डिंग चांगलं ना त्या टीमचे गोलंदाजी चांगले करतात. खरं तर ज्यावेळी चेंडू चांगला पडतो ना तर क्षेत्ररक्षकाचं देखील कार्य असतं आपल्या गोलंदाजाच्या या चांगल्या कामगिरीला दाद देणं. परंतु तुम्ही पाहता अगदी मिस फिल्डिंग झालेली आहे आणि त्यावरती एक सिंगल कंप्लीट केले. का सिंगल नंतर टीमची धावसंख्या 17 याकड्यावरती. इथे अपील केले. दोन्ही पंच निश्चितच विचार विनिमय करतील. षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक संपलेला आहे. दुसरं 12 बॉलचा केस संपला. 2 षटकांचा केस संपला तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 याकड्यावरती. आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. पहिल्या षटकाचा केस संपल्यानंतर 10 धावसंख्या आल्यात. दुसऱ्या षटकाचा केस संपल्यानंतर 7 धावसंख्या आलेल्या आहेत आणि आता तिसरं षटक या ठिकाणी सन्मान्य जितेश दादा पाटील समाजसेवक घनसोली यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. जितेश दादा पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वर्तुंबी प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी आदरणीय जितेश दादा पाटील यांचं स्वागत आहे. जितेश दादा विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. समाजसेवक घनसोली अतिशय गोड असं व्यक्तिमत्व. जितेश दादा या आपण व्यासपीठावरती. मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. सांघिक तिसरं षटक उतरण्यासाठी आता नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी इनवरती आलेले आहेत ते
सुमित रांजणे. सन्मान्य सुमित दादा रांजणे यांचं शुभागमन आहे. त्याचबरोबर रोहनजी शेलार साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सन्मान्य जितेश दादा पाटील यांना देखील विनंती आपण दादा पाटील साहेब आपण पण व्यासपीठावरती यायचं आहे. जवळत मैदानामध्ये षटक क्रमांक इथे चालू आहे. आता तिसरं षटक करण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. पहिलाच बॉल डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि ते अतिरिक्त स्वरूपाचे एक धाव. म्हणजे वर्तुमी गावचं कौतुक करेल. खूप चांगला प्रयत्न त्यांचा फुल पिच क्रिकेटकडे वळण्याचा आहे. व्हाईट प्लस डिक्लेअर अशा 2 धावा या ठिकाणी भेटतील. संदीप सायकर यांनी जर विकेट काढले तर 500 रुपये नागेजी जेदे यांच्याकडून लागलेले आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक आता गोलंदाजसाठी आहे. संदीप इथे चांगला फटका केला. गॅप मध्ये फटका आहे. एक धाव कंप्लीट केले. त्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एक सिंगल वरती थांबलेले आहेत आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 20-20 या आकड्यावरती धावफलक येऊन बसेल. धाव खर्च केले. पुढचा बॉल इथे अजून एक फटका फसलाय. यष्टीरक्षक धावत आहेत, पळत आहेत. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि इथे देखील फक्त एकच सिंगल येईल. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती 21 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 21 या आकड्यावरती धावफलक. षटकामधले अजूनही काही चेंडू बाकी आपण निश्चितच पाहतोय. यानंतरची मॅच उत्कर्ष 11 विरुद्ध GK 11 टीम. चला टॉससाठी या आणि उत्कर्ष 11 टीम आपणास देखील विनंती आपण देखील टॉससाठी यायचं आहे. चला उत्कर्ष 11 टीम आलेले आहे. GK 11 आपण टॉससाठी या. ही मॅच आता जी आहे ती 4 षटकांची होईल. त्यानंतर सर्व मॅचेस आपण 3-3 ओव्हरच्या खेळणार आहोत याची नोंद घ्या. चांगला फटका केला. गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थांबणार नाही. अगदी करता हा मला वाटतं चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षकाला सीडी लावावी लागली असती. या चौकारानंतर टीमची धावसंख्या आता धाव घेते, वेग घेते. 25 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. 25 रन्स. खरं तर सर्व आयोजक कमिटी जे आहे त्या काही महिना 2 महिने या ठिकाणी आयोजनासाठी प्रयत्न करत होते, झटत होते आणि आज खरं तर त्यांची स्वप्नातली स्पर्धा आज सत्यात उतरली. त्यामुळेच की काय वर्तुमी गावात सर्व खेळाडू काय क्रिकेट खेळत आनंद घेत आहेत. पुढचा बॉल इथे बिगिट. क्षेत्ररक्षक इथे काय होत आहे? प्रदीप सायकर नक्की चेंडू पकडत होते का चेंडूला मारून घेत होते? किरण माफ कर किरण होते. चांगला प्रयत्न किरणचा होता. मला वाटतं किरण बऱ्याच दिवस क्रिकेट पासून लांब ठेवलेला आहे, लांब राहिलेला आहे आणि त्यामुळे की काय किरणला अंदाज कळला नाही आहे. हे ते खरं तर किरणच्या मार्फत सुटलेली कॅच नंतर मात्र एक धाव घेतली आहे. इथे चांगला फटका केला. गॅप मध्ये फटका केलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका धावेवरती समाधान. पुन्हा एकदा एक सिंगल एकेरी दुकेरी धावांचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. 27 धावा धावफलकावरती षटकाची समाप्ती झाली. 27 धावांवरती शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी असतील. आतापर्यंत 18 बॉलचा खेळ संपलाय. 27 धावा एक चौकार या षटकामध्ये आलाय. खरं तर आता तिसऱ्या षटकामध्ये जो चौकार आला तो तब्बल 10 बॉलच्या डिफरन्सने आलाय. आता शेवटच्या 6 बॉल या ठिकाणी निश्चितच मैदानामध्ये बाकी आहेत. चला यानंतर खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटणार. एकीकडे GK 11 अर्थात विकास नवगण यांचा संघ, त्यांच्या विरुद्ध उत्कर्ष 11 एक उत्कृष्ट फलंदाज. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली परफॉर्मन्स त्यांनी दाखवली आणि ती स्पर्धाच बंद झाली. अशा आमचे विजयजी सायकर. म्हणजे असं होतं ना, एखादा खेळाडू मॅच मध्ये खूप चांगला खेळतो आणि जेव्हा त्याला काहीतरी ट्रॉफी भेटणार आणि तेव्हा ती स्पर्धाच बंद होती. कसं वाटत असेल? खरं तर विजय यांनी खूप चांगली बॅटिंग रायगड प्रीमियर लीग मध्ये केली आणि ती स्पर्धा कालांतराने बंद पडली. म्हणजे विजय तिथे चांगला खेळतो तिथे ती स्पर्धा बंद पडते. असं मी नाही, असं तिकडून सर्व प्रेक्षक म्हणत आहेत. परंतु विजय खूप चांगला फलंदाज आहे आणि खरं तर खूप चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये विजयने आपल्या अचूकते बॅटिंगच्या धारेने आपली ओळख निर्माण केलेली आहे. इथे शेवटचा षटक चालू आहे. पंचांचा इशारा आला. इथे व्हाईट बॉल येतो. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. एका धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 28-28 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. षटकामध्ये दरम्यानचा पुढचा बॉल. हा बॉल देखील सोडून दिला. इथे व्हाईट +1 येईल का? आणि इथे व्हाईट +1 आलेले आहेत. 2 धावा कंप्लीट केलेत. येस सर, थँक्यू व्हेरी मच.
इथे पंचांचा निर्णय आला आणि या 2 धावेनंतर आता टीमची धावसंख्या धाफुलकावरती 30 या आकड्यावरती येते. नेक्स्ट बॅचचा आपण टॉस उडूयात. यानंतर आता का भावाविरुद्ध भाऊ म्हणजे गोलंदाज भाऊ करतोय, बॅटिंग भाऊ करतोय. इथे जिंकणार कोण? इथे फिल्डिंग काय केलंय? लेझी क्रिकेट. दादा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं. अगदी इथे आलेला चौकार येतोय आणि इथे या चौकारानंतर विशालच्या गोलंदाजी विरुद्ध पहिले चेंडू अवघड टाकले, हात टाकले, ते अगदी गचाळ टाकले आणि तदनंतर मात्र हा पहिलाच बॉल फेअर डिलिव्हरी होती आणि तिथे चौकार आलाय. या चौकारानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय अगदी 34 या आकड्यावरती. अजून एक वाईड. खराब गोलंदाजी, अतिशय गचाळ गोलंदाजी आहे. ते खरं तर पाहिलं ना MD11 टीमकडून पहिले 18 बॉल चांगले होते, परंतु या शेवटच्या 6 बॉलवरती अगदी गचाळ कामगिरी होते. थांबा 5 मिनिटं. यानंतरचा आपण टॉस उडूयात, परंतु इथे दुसऱ्या टीमचे कॅप्टन स्कोरिंग करतात. हा चेंडू सुरेख आहे. इथे हा सुरेख चेंडू हाताळलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. अंतिम 4 बॉल पाण्यासारखे असतील. इथे MD11चे जे संघ मालक आहेत त्यांच्या हृदयाचे डोके वाढले असतील, कारण शेवटचे 4 बॉल त्यांनी जास्तीत जास्त देवाला प्रार्थना केली असेल कमी धावा येऊ द्या. हा बॉल सोडला. अजून एक वाईड, अजून एक वाईड, अजून एक वाईड. खराब गोलंदाजी इथे मैदानामध्ये. विशाल यांच्या मार्फत आतापर्यंत चेंडू टाकलेत 5, त्यामधले फक्त फेअर चेंडू आहेत ते 2. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. तत्पूर्वी हे 4 बॉल झाले की टॉस. चांगला फटका येतोय, पॉवरफुल स्ट्रोक. पंचांचा इशारा काय येतोय? मॅक्सिमम. इट इज 6 रन. पहा मोठ्या भावाला इथे छोटा भाऊ षटकार मारतोय. मोठ्या भावाने छोट्याला मारले का? इथे मैदानामध्ये मारामारी चालू आहे. आता या मारामारीने शेतीचे 2 हिस्से नको म्हणजे झाले. पुढचा बॉल. इथे अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे चेंडू थांबणार नाही. इथे अजून एक चौकार येतोय. मागडा षटक 2. हा वाईट बॉल. इथे अजून एक खराब बॉल. वाईट बॉल. इथे अजून एक खराब बॉल. 47 वरती धावफलक. 27 वरती 47 म्हणजे जवळजवळ या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावसंख्या आलेल्या आहेत. अंतिम बॉल एक, शेवटचा लास्ट बॉल. शेवटच्या बॉलवरती चांगला फटका आणि ते हा बॉल पण चौकार. हे षटक मागडे. या षटकामध्ये 24 रन आलेले आहेत आणि या 4 रननंतर टीमची धावसंख्या धाफुलकावरती अगदी 51 धावा धाफुलकावरती लागले. जिंकण्यासाठी 52 करायचे. 51 धावसंख्या धाफुलकावरती लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 52 बनवायचे आहेत. चला टॉस साठी या. उत्कर्ष 11 विरुद्ध GK 11. या टॉस उडवा. नागेशजींच्या शुभ हस्ते आपण टॉस उडूयात.
चला लवकरात लवकर सामना चालू करा. आपल्याला लवकरात लवकर मॅच उरकायची. थोडं सहकार्य करा प्लीज. बॉल द्या राज साळेकर. चला विशाल, चला लवकरात लवकर मॅच चालू करा. आपल्याकडे खूप टाइम कमी आहे. हॅलो 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 हॅलो. समीर साळेकर थोडी सहकार्य करा. आमची मॅच इथे बसा. अजून एक ब्लास्ट इथे या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी विशाल आलेले आहेत बॅटिंगसाठी. धावसंख्या खूप मोठी करायची आणि महत्त्वपूर्ण मॅच मध्ये खरं तर विशालची बॅटिंग बोलणं खूप गरजेचं होतं. इथे विशालच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर डबल आणि पुन्हा एक षटकार. 2 षटकार त्या बॅटमधून आलेले आहेत. षटकाची या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं अगदी समाप्ती होते आणि 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 षटकांचे सामने तुम्ही या ठिकाणी निश्चितच पाहत आहे. त्यामध्ये बनवायचे होत्या धावफलकावरती निश्चितच टार्गेट खूप मोठं होतं. टार्गेट होतं ते 52 धावेंचं आणि या 52 धावेंचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. खरं तर विशाल गोलंदाजी करत असताना थोडेसे महागडे ठरले, परंतु आता बॅटिंग करत असताना काय बॅटिंग त्यांनी केलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये विनोद आलेले आहेत. षटक क्रमांक मित्रांमध्ये हाताळण्यासाठी दुसरं विनोदांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी फलंदाज दिगंबर बॅक टू द पवेलियन. एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले आयोजक आहेत दिगंबर, परंतु ते माघारी परतलेत आणि खरं तर दिगंबर यांच्याकडून बरेचसे आशा अपेक्षा होता ते आता मात्र बाद झालेत. षटक क्रमांक दुसरा पहिल्याच बॉलवरती विकेट.
चला जाऊयात मैदानामध्ये. मॅच या ठिकाणी आपण पाहतोय निश्चितच चालू आहे आजच्या दिवसामधला दुसऱ्या मॅचमध्ये इथे चांगली बॅटिंग पाहायला भेटते. झेल होईल का सोन्याचा गोळा होता, इथे झेल होणं गरजेचं होतं. झेल जर झाली असते एक चांगले फलंदाज बाद झाले असते. इथे जीवनदाल विशाल सायकरला दिलेला आहे. विशाल यांची गोलंदाजी तुम्ही पाहिली, एक धारदार गोलंदाजी त्यांच्याकडून पाहिलेली आहे आणि खरं तर तंदुरुस्त चुस्त दुरुस्त असे ते खेळाडू आहेत, त्यांना एक जीवनदान भेटलं आहे. गोलंदाजी यांवरती विनोद आले. पुन्हा एकदा भाव विरुद्ध भाव. आता या ठिकाणी कोण जिंकेल? प्रत्येक षटकाराचा बदला होईल का? नाही, इथे विकेट होतोय. खरं तर विशाल जे सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग करताना नजर आले होते, त्यांनी गोलंदाजी खराब केली होती, परंतु आता विनोद त्यांचे बंधू त्यांच्या विरुद्ध आलेत आणि विनोद बॅटिंग करत असताना विशालला रडवलंय आणि आता गोलंदाजी करत असताना देखील विनोद यांनी विशाल यांना रडवलेला आहे. पुन्हा एकदा विकेट गेलाय. इथे तिसऱ्या बॉलवरती आलेला विकेट आणि त्यानंतर टीमची धावसंख्या धाफुलकावरती 15 आकड्यावरती. स्कोर बोलत राहा. नवीन फलंदाज या ठिकाणी बाजीराव आलेले आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये 52 धाब्यांचा टार्गेट, त्या 52 धाब्यांचा पाठला करत असताना 0-0-19 आकडा हा चेंडू सन्मान दिला आहे. ते हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि इथे एक सिंगल कंप्लीट होईल. एक सिंगल केलंय. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धाफुलकावरती 16 या आकड्यावरती आता धाफुलक आलेला आहे. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते बापूजी सायकर यांच्या या ठिकाणी शुभागमन म्हणत आहेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. त्याचा देखील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होत आहे. बापूजी यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव देणारा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे आणि इथे भेटणार ती एक धाव एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धाफुलकावरती निश्चितच 17 या आकड्यावरती धाफुलक आलेला आहे. 52चा पाठलाग करायचा आहे. 17 आतापर्यंत आलेले आहेत. अजूनही 35 धाब्यांचा टार्गेट असेल. इथे चांगला फटका खेळला आहे. गॅपमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू खाली येतील. प्रदीपजी यांच्या या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे फक्त एक सिंगल येते. 18 धाब्यांवरती धाफलक आलेला आहे. खरं तर हे दुसरं षटक जे हातात आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. विनोद यांचं कौतुक करावं लागेल. विनोद यांनी बॅटिंग खूप चांगली केली होती आणि आता आपल्या टीमसाठी गोलंदाजी देखील खूप चांगले हातात आहेत. इथे चांगला फटका गेलाय. इथे रडार मध्ये आल्यानंतर फिरकावून दिलाय. लेट पण थेट फलंदाजच्या बॅट मधून क्रॅकिंग सिक्सर. सुपर स्वीपर. मैदानामध्ये जुना बॉल द्या. चला विनंती आहे. या षटकानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहता अगदी 24 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. जुना बॉल कुठे मैदानामध्ये ते द्या. मॅच बॉल आलाय का? नसेल तर जुना बॉल जो आहे तो मैदानामध्ये द्या. चला मैदानामध्ये बॉल दिलेला आहे, चेंडू दिलेला आहे. आयोजक कमिटी विनंती आहे आपण गेलेला चेंडू आणायचं काम करा. चला 24 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. तिथे नवीन फलंदाज षटकार मारणारे बाजीराव यांचं कौतुक करावं लागेल आणि खरं तर बाजीराव हे मैदान गाजवतील का? गाजवावं लागेल. या स्पर्धेमध्ये अस्तित्व जर आपलं टिकवून ठेवायचं आहे तर यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा देखील टॉस इथे मैदानामध्ये झालेला आहे. निश्चितच वर्तुंबी प्रीमियर लीगच्या वतीने जे घर बसल्या यूट्यूबद्वारे सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्याचबरोबर जे मैदानामध्ये सामन्यांचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. मैदानामध्ये जाऊयात. निश्चितच 52 धाब्यांचं टार्गेट अगदी उभं केलेलं आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना MD11 टीम इथे काय करेल ते आपल्याला निश्चितच पाहायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता प्रवीणजी सायकर आलेले आहेत. अठ्ठावीस रनची गरज 12 बॉल मध्ये. इथे पहिल्याच बॉलवरती चांगला फटका गेला आहे. 28 धावा बनवायचे आहेत आणि त्यासाठी प्रयत्न देखील तितकेच मोठे पाहिजेत. इथे दोन्ही पंचांनी बोट आकाशाकडे गेलेले आहेत आणि सांगितलंय इथे बॅट्समनच्या बॅटमधून षटकार येतो आहे. इथे षटकार मारणारा फलंदाज तुम्ही पाहताय अगदी विशाल सायकर. झेल सुटली होती विशालची आणि निश्चितच कप्तान आहे, कर्णधार आहेत.
कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि तुम्ही पाहताय कॅप्टनच्या बॅटमधून विशाल यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. खरं तर विशाल यांनी देखील इथे दाखवून दिलेला आहे. 22 धावांची अजूनही गरज. येणारे बॉल 11 बॉलमध्ये 22 रनची गरज. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल जीवनदान दिल्यानंतर काय फटकेबाजी करत आहेत. इथे हा चेंडू इथे थोडंसं गफलत झाले आणि त्यानंतर वाईट +1 अशा 2 धावा येतील आणि या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आता दाफलकावरती निश्चितच 32 या आकड्यावरती येऊन पोहोचलेले आहे. आता 20 धावांची गरज. 11 बॉल 20 धावा. खरं तर तुम्ही जर झेल पकडली असती विशाल यांची तर आता ती नोबत आली नसती. जवळजवळ तुम्ही 8 धावा अजूनही तुमच्याकडे असत्या. क्रिकेटमध्ये जीवनदान देताना तुम्ही ते कुठेतरी महाग ठरते. इथे पंचांचा इशारा आलाय नो बॉल. इथे गोलंदाजीवरती आक्षेप म्हणजे हा खेळाडू गोलंदाजी करू शकणार नाही. गोलंदाजीवरती आक्षेप आहे. नो बॉल देण्यात आलेल्या पंचांनी दंडात्मक कारवाई केली. गोलंदाजाला चेंज करावं लागेल आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 33 वरती आले. सर पेनल्टी नाही आहे ना काय? ओके पेनल्टी नाही आहे. आयोजक कमिटीकडून आयोजक कमिटी कुठे आहे? आहे का कोणी व्यासपीठावरती आयोजक कमिटी मेंबर? राज वगैरे कुठे आहेत? नो बॉलला राज पेनल्टी वगैरे नाही ना? नको नको ठीक आहे ठीक आहे. चला जाऊयात मैदानामध्ये. अगदी नो बॉल त्या ठिकाणी पंचांनी दिला आहे आणि गोलंदाज आता चेंज होतील. नवीन गोलंदाज या ठिकाणी सागर आलेले आहेत. नो बॉलच्या स्वरूपाची 1 धाव आणि त्या एका धावेनंतर 33 वरती धावफलक. अजूनही 11 बॉलमध्ये 19 बनवायचे आहेत. यानंतरची मॅच उत्कर्ष 11 विरुद्ध GK 11 असा सामना आपल्याला पाहायला भेटेल. तो सामना देखील 4 षटकांचा आहे आणि तदनंतर सर्व सामने 3 षटकांचे. इथे वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव भेट. एका धावेनंतर टीमची धावसंख्या अगदी 34 या आकड्यावरती आलेला आहे. आता दोन्ही संघ मागे झालेत. इथं फ्रीडचा बॉल होता आणि तो मात्र या ठिकाणी मिस होतोय. आलेला हा डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर चेंडू झाले 2 धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 34. अकुटापदा चेंडू होता. इथे हुक करायचा प्रयत्न बसला आणि तिथे 1 धाव घेतलेले आहे. लेगबाजच्या स्वरूपाचे पंचांचा इशारा आला. एक सिंगल येते. 35 धावेंवरती धावफलक. 35 रन्स 35 धावा. सतरा धावा अजूनही बनवायच्या आहेत. 52चं टार्गेट. 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. इथे जिंकेल कोण? MD 11 की शिवसह्याद्री 11? शिवसह्याद्री 11 की MD 11? इथे हा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इथे शरीराचा वेध घेऊन पुन्हा एकदा एक सिंगल घेतले आणि या सिंगल नंतर आता 36 वरती धावफलक. चांगलं कमबॅक. पहिले जे गोलंदाज होते ते कुठेतरी महागडे ठरत होते परंतु गोलंदाज चेंज करून या ठिकाणी सागर यांच्याकडे चेंडू दिलाय आणि सागर मात्र आता टीमसाठी चांगली गोलंदाजी करतात. म्हणजे एकीकडे प्रवीण महागडे गोलंदाजी करणारे गोलंदाज ठरत होते परंतु फेकीमुळे गोलंदाजी आक्षेपामुळे त्यांना बाद केलं. नवीन गोलंदाज सागर आणण्यात आलेत आणि सागर यांनी आतापर्यंत चेंडू चांगले सुरेख हाताळलेले आहेत. टीमची धावसंख्या 36 वरती. टोटल चेंडू किती झालेत? 4 बॉल. हा चेंडू चांगला फटका केलेला आहे. गॅपमध्ये फटका आपल्याला पाहायला भेटतो. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडू पकडल्यानंतर अगदी ते धावत पळत आलेत. तिथे एक सिंगल येते. एका सिंगल नंतर 37 या आकड्यावरती धावफलक. आता येणारे बॉल मैदानामध्ये आहेत 7 चेंडू आणि या 7 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 15 धावा. 7 बॉल 15. 7 बॉल 15. 15-7 हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. अगदी 12 बॉलमध्ये 19-20 वर आलेले समीकरण. हा चेंडू इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. षटकाची समाप्ती. शेवटचे 6 बॉल आणि आता 15 धावा. इथे कोण जिंकेल? MD 11 टीम की सह्याद्री 11 टीम? खरं तर पाहिलं ना 52 धाव्यांचा बाटला करत असताना विशालांनी खूप चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये विकासवरती अगदी तुटून पडले होते. त्यानंतर विनोद यांच्याकडे चेंडू आलेत. विनोद यांनी गोलंदाजी चांगली टाकली परंतु विनोदच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार
विशाल साळेकरने मारला. आणि तदनंतर तुम्ही पाहिलं या ठिकाणी प्रवीण यांचं षटक, महागडं षटक. गोलंदाजीमध्ये अगदी ॲक्शनवरती त्या ठिकाणी पंचांनी संकोच घेतला, गोलंदाज बाद केला. आणि तदनंतर सागरचं खूप चांगलं षटक. आता शेवटचे बॉल मैदानामध्ये 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या 15 धावसंख्या. चला बॉलर या, लवकर या. शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी आहे. शेवटचे 6 बॉल. 6 बॉल मध्ये 15ची गरज. चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक पैतील धावतील, मिस फिल्डिंग होत्या, किती धावा आणि यावरती 2 रन्स. पा प्रयत्नांची पराकाष्ठा पा, विकासची पूर्ण टीम अगदी प्रत्येक जण जीव पणा लावून मैदानामध्ये खेळतोय. या 2 धावसंख्या आलेत. आता 13 धावसंख्या बनवायचे 5 बॉलमध्ये. 5 बॉलमध्ये 13, 3 चौकार नाहीतर 1 षटकार आणि 2 चौकार. स्ट्राईक वरती टीमचे कॅप्टन आहेत. इथे फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, झेल पकडतील आणि त्या विशाल देखील माघारी परतलेत. या विकेट नंतर मोठा विकेट होता. टीमचा सरपंच मात्र इथे बाद झालेला आहे. आता अंतिम चेंडू मैदानामध्ये 4 आहेत आणि 4 बॉलमध्ये 13 धाब्यांची गरज. 4 बॉल 13-4 हे समीकरण. चला नवीन फलंदाज आहेत, अगोदर या आणि पळत या, जरा क्विक मध्ये या. यानंतर नेक्स्ट मॅच ज्यांच्या आहे त्यांनी लगेच टीम मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उत्कर्ष 11 आणि GK 11. तदनंतर जे सामने आहेत ते 3 षटकांचे खेळण्यात येतील, याची नोंद घ्या. नवीन फलंदाज जे आहेत ते दत्ता साळेकर. दत्ताने गोलंदाजी आपल्या हातून केले, दत्ताने गोलंदाजी सुरेख केले, परंतु दत्ता आता गोलंदाजी पुन्हा सुरेख करतील का, फलंदाजी सुरेख करतील का. शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत 3 आणि 13 धाब्यांची गरज. इथे हा बॉल चांगला हाताळलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही आलेला हा डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर आता शेवटचे 3 बॉल 13 वरती समीकरण आले, माफ करा 4 बॉल 13 वरती होता आलेला हा डॉट बॉल आहे. 3 चेंडू शेवटचे आणि 13 धाब्यांची गरज. इथे चेंडू आहे 13 धाब्यांची गरज. हा चेंडू या ठिकाणी सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा काय तो खूप महत्वाचा राहील आणि इथे पंचांचा इशाराला हा चेंडू देखील आलेला आहे निर्धाव. शेवटचे 2 बॉल आणि अंतिम 2 बॉलमध्ये आता 13 धाब्यांची गरज. हा चेंडू इथे वाईट आलेला आहे. 2 बॉल 13 वरती आले, 2 बॉल 12 वरती आता मॅच आले. 2 बॉल 12 पहा, हे समीकरण आलेलं आहे. समीकरण होऊ शकतं. 2 षटकार इथे मारायचे आहेत. दोन्ही खेळाडू जिगरबाज आहेत. जिगरबाज खेळाडूंमध्ये इथे युद्ध चाललंय. 2 बॉल 12 धाब्यांची गरज. हा चेंडू इथे सुरेख आहे. आता जवळजवळ हा सामना MD 11च्या खिशामधून गेलाय. 1 बॉल मध्ये आता 12 धावा बनवायच्या आहेत. चला यानंतर ज्या टीमची मॅच आहे त्यांना विनंती आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. शेवटचा 1 बॉल आणि 12 धाब्यांची गरज.